जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. 3 एप्रिल म्हटलं आणि चैत्र पौर्णिमेचा दिवस उजाडला की काळजाचा ठोका जणू चुकतो आणि काळजात चर्र होतं. आठवतो तो काळा दिवस, आठवतो तो रायगड, आठवतो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाने अखंड हिंदुस्थान पोरका झाला, सह्याद्री पोरका झाला, रायगड पोरका झाला. तुमच्या आमच्या आयुष्याचं सोनं करणारा हा परीस ह्याच दिवशी रायगडावर दवडला. हो, खरं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर घडले नसते तर तुमच्या आमच्या आयुष्याची आज कोण दुर्दशा असती त्याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. तेव्हापासून ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजांच्या शिरावर टांगती तलवार होती. हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी राजे अनवाणी पायाने भरभर फिरत होते. कुठे ती दिल्ली, कुठे तो आग्रा. छत्रपती होणं एवढं सोपं नव्हतं. छत्रपती होणं एवढं सोपं नव्हतं. पोटच्या मुलाला शत्रूकडे ओलीस ठेवावं लागलं होतं. छत्रपती होणं एवढं सोपं नव्हतं. बैरागाचा वेश धारण करून घरोघरी जाऊन भिक्षामध्येही हे बोलावं लागलं होतं. छत्रपती होणं एवढं सोपं नव्हतं. वैयक्तिक आयुष्याच्या सुखाचा, समाधानाचा त्याग करावा लागला होता. छत्रपती होणं एवढं सोपं नव्हतं. जगातील एकमेव राजा की जो आपल्या सैन्यासोबत मोहिमे फत्ते करण्यासाठी नेहमी अग्रभागी असायचा. महाराष्ट्रामध्ये इस्लामिक सत्तेविरुद्ध ब्र शब्द काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. तिथेच हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, भगवा फडकवला, आपल्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित केली, मंदिरांचे कळस राखले, गोमाता आबादित केली. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 त्रिवार मुजरा. नाहीतर भर दिवसाला इतरू यायचे. आपल्या बळीराजाने जे काबाड कष्ट करून पिकवलेले अन्नधान्य आहे त्याची नासाडी करायचे. आपल्या लेकीबाईंना पळून न्यायचे, त्यांना बाटवायचे. विचार केला तरी अंगावर काटा येतो. या सगळ्यातून मुक्तता आपली झाली आहे. जन्माला आल्यापासून आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांचं ऋणी राहा. महाराजांचे आभाळा एवढे उपकार आपल्यावर आहे, ते उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. फक्त त्यांच्या प्रती आपण ऋणी राहू शकतो, कृतज्ञ राहू शकतो आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण समाजामध्ये पेरू शकतो. त्यांचे जे विचार आहे ते विचार आपण संस्कार म्हणून पेरू शकतो. जगात झाला नाही असा जाणता राजा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत झाला आहे, याचा आपल्या सगळ्यांना नक्कीच हेवा असायला पाहिजे. जय शिवराय.